नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। कैरीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ही कैरी आपल्याला कुकर मध्ये 2 शिट्ट्या काढून थोडी वाफवून घ्यायची आहे। एका कैरीला मी 1 कप पाणी घालत आहे। आता कुकर मध्ये याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकर मध्ये मी कैरी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे, वाफवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कैरी आपली वाफवलेली आहे। तर याच्यात मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता बघूया आपण कैरी कशी शिजलेली आहे ती। कैरी एका ताटामध्ये काढून घ्यायची। कैरीला थोडं गार करून घ्यायचं आणि याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। कैरी कापल्यानंतर कैरीचा छान असा गर बाहेर येतोय, म्हणजे कैरी आपली छान शिजलेली आहे, वाफवलेली आहे। कैरीची साल काढून घेतल्यानंतर कैरीचा गर व्यवस्थित असा चमच्याने काढून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता सगळा मी गर काढून घेतलेला आहे कैरीचा। आता हा आपल्याला व्यवस्थित असा चमच्याने फिरवून घ्यायचा। आता हा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। पन्ह आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे। तर इथे ग्लासला मी लाल मिरची पावडर आणि मिठाची कोटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे मी ते करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता ग्लासला छान असं कोटिंग तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण कैरीचं पन्ह सर्व करून घेऊया। तर तयार आहे इथे मस्त असं गारगार कैरीचं पन्ह। ह्या उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे जे कोणी पाहुणे येतील त्यांच्यासाठी तुम्ही हे बनवा आणि उन्हाळाभर याला स्टोर करून ठेवा। थंडगार कैरीचं पन्ह पिण्याचा आस्वाद तुम्ही घ्या आणि पाहुण्यांना सुद्धा द्या। तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।